ओके, तर व्हिडिओ जो आहे तर तो स्टार्ट करूयात. तर क्षितिजा, असे काहीतरी बिझनेस आयडियाज सांग की जे झिरो इन्व्हेस्टमेंट मधून आम्हाला चालू करता येतील किंवा लो इन्व्हेस्टमेंट मधून चालू करता येईल, आणि स्पेशली घरातून महिलांसाठी असे काहीतरी आयडियाज जे असतील तर ते सुचव. तर तुमच्यापैकी भरपूर जणांचे असे कॉमेंट्स प्लस मेसेजेस सुद्धा मला नेहमीच येत असतात, आणि त्याच्याच अनुषंगाने आजचा जो व्हिडिओ आहे ना तर तो मी घेतलेला आहे. तर मी तुम्हाला भरपूर असे बिझनेस आयडियाज सांगणार आहे, अगदी वेगवेगळ्या फील्ड मधला. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली, म्हणजे व्यवसाय एखादा चालू करताना आपल्याकडे किती वेळ अवेलेबल आहे, आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट किती अवेलेबल आहे, आपल्याला त्याचा नॉलेज किती अवेलेबल आहे. बरं, एखादा व्यवसाय चालू केला, मग तो प्रोडक्ट असेल तर तो सेल कसा करायचा आहे, जर ती सर्व्हिस असेल तर तीही सेल कशी करायची. तर या सगळ्या गोष्टींचा पहिला अभ्यास करायचा आणि त्याच्यानंतरच कोणताही व्यवसाय जो असेल ना तर तो स्टार्ट करायचा. प्लस व्यवसाय स्टार्ट केल्यानंतर तुमच्या व्यवसायासाठी ऍटलीस्ट 6 महिने किंवा 1 महिना, 1 वर्षाचा जो पिरियड आहे तर तो तुम्हाला फुल फोकसने द्यायचा आहे. म्हणजे असं नाही की लगेच चालू केला मग काही आउटपुट्स येत नाहीत, रिझल्ट्स येत नाहीत म्हणून बंद करतोय, तर असं काहीच करायचं नाहीये. कंटिन्युअसली तुम्हाला कन्सिस्टंटली, पेशंटली आणि स्मार्ट वर्क करत तुम्हाला तुमचा जो काही बिझनेस आहे तर तो ग्रो करण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे. तर मी तुम्हाला आज काही बिझनेस आयडिया सांगणार आहे. तर त्यातली सगळ्यात पहिली बिझनेस आयडिया जी की मी नेहमीच तुम्हाला सांगत असते, ज्यापासून माझ्या करिअरची सुरुवात झाली, ती म्हणजे ग्राफिक डिझायनिंग. जर तुम्हाला टेक्नॉलॉजिकल नॉलेज असेल किंवा मोबाईल ग्राफिक्स सुद्धा आता एक नवीन कॉन्सेप्ट आलेली आहे. तर ग्राफिक्स म्हणजे काय, जे काही ऍडव्हर्टाइजमेंटचे फोटोज असतात, जसे की इंस्टाग्राम पोस्ट असतील, स्टोरीज असतील, व्हिजिटिंग कार्ड, ब्रॉचर्स, युट्यूबचे थंबनेल्स, तर भरपूर लोकांना अशा टाईपचे ऍडव्हर्टाइजमेंटचे फोटोज असतील ना तर ते लागतात. तर अशा प्रकारचे ऍडव्हर्टाइजमेंट आपण आपल्या घरातून अगदी फोनवरून सुद्धा बनवून जे असतील तर ते सेल करू शकतो, जे की तुम्हाला अगदी झिरो इन्व्हेस्टमेंट, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट नाहीये. फक्त येस, तुम्हाला तुमचा वेळ आणि क्रिएटिव्हिटी, म्हणजे स्किल्स जी आहे ना तर ती शिकायला हवी. तर वेळ आणि क्रिएटिव्हिटी जी आहे तर ती खूप इम्पॉर्टंट आहे. हॉटेल्स, जिम्स, सलून्स, रिसॉर्ट्स, भरपूर वेगवेगळ्या बिझनेसेस ना तुम्ही तुमच्या घरातूनच वेगवेगळ्या एरियाज मधले जे असतील बिझनेसमॅन, तर त्यांना तुम्ही टार्गेट करू शकता. तर ग्राफिक डिझायनिंग बद्दल आणि स्पेशली मोबाईल ग्राफिक्स बद्दल जर तुम्हाला जास्त डिटेलमध्ये शिकायचं असेल तर आपले लाईव्ह लेक्चर्स असतात, याचा एक कोर्स आहे आपला. तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देते, एकदा चेक करा. इन्क्वायरी जी असेल तर ती करू शकता. ही बॅच म्हटला तर 4 नोव्हेंबरला ग्राफिक डिझायनिंगची जी लाईव्ह लेक्चरची बॅच आहे तर ती चालू होते, बेसिक टू ऍडव्हान्स. सोबतच काम कसं करायचं, प्रोजेक्ट किंवा क्लायंट्स कसे मिळणार आहेत, तर हे सुद्धा डिटेलमध्ये त्यामध्ये तुम्हाला शिकवलं जातं. त्याच्यानंतर सेकंड वन, जो की सध्या खूप इन डिमांड आता आहे आणि भरपूर जणांना त्याच्याबद्दल असं कुतूहलत आहे, तो म्हणजे युट्यूब. तर युट्यूब सुद्धा एक करिअर ऑप्शन झालेला आहे सध्या. तर भरपूर लोक, म्हणजे जर तुम्ही टीचिंग फील्डमध्ये असाल, इंग्लिश, सायन्स, मॅथ्स असे वेगवेगळे विषय शिकवताय, तर तुमच्याकडचं जे काही नॉलेज असेल तर एखादं युट्यूबचं चॅनल चालू करा आणि त्यावरती तुमचं जे काही नॉलेज असेल तर ते शेअर करण्याचा प्रयत्न करा. थोडंसं प्रेझेंटेशन स्किल्स, बोलण्याच्या स्किल्स, तर या सगळ्यावरती डिपेंड करतंय तुम्ही किती लवकर ग्रो करणार आहात, किंवा मग तुमचे व्हिडिओज अपलोडिंगचे काय टेक्निक्स तुम्ही वापरताय, थंबनेल कसं बनवताय, डिस्क्रिप्शन, टायटल वगैरे या गोष्टी कशा वापरताय, तर याच्यावरती सुद्धा डिपेंड करते की तुमचं चॅनल जे आहे ते किती लवकर ग्रो होणार आहे. बट येस, युट्यूब जे आहे तर ते तुम्ही एक फुल टाइम करिअर म्हणून चालू करू शकताय आणि युट्यूबकडे एक फुल टाइम करिअर म्हणून बघू शकताय. तर तुम्हाला युट्यूब चालू करायचं असेल तर खाली एक लिंक देते मी तुम्हाला मोबाईल ऍप्लिकेशनची, माऊलीची. तर त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा. जर तुम्हाला युट्यूब डिटेलमध्ये शिकायचं असेल की व्हिडिओ बनवायचा कशा, अपलोड कशा करायचा, स्क्रिप्ट कशी लिहायची, एडिटिंग कसं करायचं, टायटल्स, थंबनेल्स कसे बनवायचे, तर भरपूर गोष्टी तुम्हाला फक्त 800 मध्ये फुल युट्यूबचा कोर्स आहे आणि लेक्चरचा ऍक्सेस जो आहे तर तो तुम्हाला लाईफ टाइम साठी दिला जातो. तर खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या मोबाईल ऍप्लिकेशनची लिंक देते, सिम्पली त्यावर क्लिक करून तुम्ही तिकडूनच डायरेक्ट रजिस्ट्रेशन करू शकता. जर नाही समजलं तर तुम्ही मग मला व्हॉट्सअप जे असेल तर ते करू शकता. त्यानंतर नेक्स्ट वन जो आहे, जो की पुन्हा इन डिमांड आहे, तो आहे बुटेक किंवा स्टिचिंग. तर तुम्हाला माहिती आहे तर सध्या फॅशनची इतके जास्त क्रेज आहे. तर पूर्वीच्या काळामध्ये बघा, म्हणजे आपल्यावरूनच अनुभवावरून सांगते, तर एखादा ड्रेस म्हणजे दिवाळी असेल किंवा बर्थडे वगैरे असेल तर मोस्टली आपण शॉपिंगसाठी जायचो. पण आता तसं नाहीये, सहजच गेलो ना तर 4-5 ड्रेस घेऊन येतो आपण, म्हणजे आवडले तर. तर आता सध्या लोकांना असं म्हणजे की ओकेजनची गरज नाही आहे शॉपिंग करायची असेल तर. जर काहीतरी पीस चांगला वाटला, अफोर्डेबल वाटला, तर नक्कीच लोक तो बाय करतात. त्यामुळे लोकांची बाईंग टेंडन्सी जी आहे ती वाढलेली आहे. त्यामुळे बुटेक्स तुम्ही जर काही स्टिच करताय तर खूप छान तुम्हाला इकडे करिअर ऑप्शन्स आहेत. स्पेशली माझ्या भरपूर मैत्रिणीच्या ग्रामीण भागातून आहेत, कारण सध्या कुरिअरची सेवा तुमच्याकडे अवेलेबल होते. त्यामुळे छान छान डिझाईन्स तुम्ही तुमच्या घरामधूनच शिवून ऑल ओव्हर इंडिया तुम्ही कुरिअरने पाठवू शकताय. म्हणजे अगदी एखादा ड्रेस तुम्ही कन्सिडर करा, एका ड्रेसची शिलाई 700 रुपये शिलाई आहे. एक कुरिअरचे चार्जेस एक तुम्ही 100-150 धरा,
जास्तीत जास्त 100-150 मी तुम्हाला सांगते त्याच्या आतच होतात. बट यस, ऑल ओव्हर इंडिया आपण कन्सिडर करूयात. खूप लांब पाठवायचं असेल तर तेवढेच धरा. तुमच्या जवळपासचं जे काही कुरिअर असेल तर त्यांच्याशी एकदा कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं जे काही ऍडव्हर्टाइजमेंट असेल, तुमचं जे काही स्टिचिंगचं काम असेल ना, तर ते तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती आणा. फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूबवरती जितके व्हिडिओज तुम्ही बनवू शकताय तुमच्या प्रॉडक्टचे किंवा जे काही तुम्ही शिवताय तुमच्या शिवणाचे, तर ते आणा. तुमचे प्रॉडक्ट, तुमचे डिझाईन्स, तुमच्या डिझायनर ड्रेसेस कसे आहेत तर ते दाखवा लोकांना. नक्कीच पूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यातून आणि कधी कधी भारताबाहेरून सुद्धा लोक तुमचे जे काही प्रॉडक्ट्स असेल ना तर ते विकत घेतील. ट्रस्ट मी, सोशल मीडियाचा पॉवर खूप मोठा आहे. त्यामुळे तुमचं जे काही काम असेल तर ते तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती आणावं लागेल. त्यानंतर नेक्स्ट वन आहे डिजिटल कोर्सेस जे असतील ना तर ते क्रिएट करणं. फॉर एक्झाम्पल आपली अकॅडमी आहे माऊली अकॅडमी. तर माऊली अकॅडमीच्या माध्यमातून मी भरपूर वेगवेगळे कोर्सेस प्रोव्हाइड करते. जसे की ग्राफिक्स असेल, युट्यूब असेल, सोशल मीडिया मॅनेजमेंट असेल, तर याला आपण बोलतो डिजिटल कोर्स. ठीक आहे. तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली कुठलाही, जर तुम्हाला शिवणकाम येतंय तर तुम्ही शिवणकामाचा कोर्स जो असेल तर तो डिझाईन करू शकता. कुकिंग येतंय, बेकरी प्रोडक्ट्स तुम्ही बनवताय तर त्याचा कोर्स म्हणजे डिपेंड करू शकता. तुम्ही 1-2 दिवसाचा वेबिनार सुद्धा डिझाईन करू शकताय, 1 महिन्याचा फुल कोर्स सुद्धा किंवा 1 वर्षाचा सुद्धा फुल कोर्स जो असेल तर तो तुम्ही डिझाईन करू शकताय. मग काही काही असे कोर्सेस असतात जे तुम्ही लाईव्ह मध्ये घेताय आणि काही काही असे कोर्सेस असतात जे एकदा तुम्ही रेकॉर्डिंग करून ठेवलेत ना की ते तुम्हाला आयुष्यभर त्या रेकॉर्डिंग थ्रू, त्या डिजिटल कोर्स थ्रू तुम्हाला पैसे जे असतील ना तर ते यायला चालू होतात. म्हणजे पॅसिव्ह इन्कम ज्याला आपण बोलतो ना तर ते, तर अशा टाईपचे पण काही कोर्सेस असतात. तर तुमचा कुठलाही फील्ड असेल तर त्याच्याबद्दलचा एक छोटासा तुम्ही कोर्स बनवलात तर तो कोर्स तुम्ही समोरच्या व्यक्तीला सेल आउट करू शकताय. योगा, मेडिटेशन, प्राणायाम, तर ह्या सगळ्या गोष्टी. अगदी आता सध्या तुम्हाला सांगतेय भरपूर महिलांना टाइम मॅनेजमेंट किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट याचे सुद्धा छोटे छोटे जे काही कोर्सेस असतील ना तर ते बाय करतात. कारण सध्या अशा सुद्धा कोर्सेसची खूप जास्त गरज आहे. त्यामुळे तुमच्याकडची कुठलीही कला जी की लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते तर त्याला तुम्ही एका कोर्समध्ये रूपांतर करू शकता आणि हा जो कोर्स असेल ना तर तो तुम्ही लोकांना सेल आउट करू शकता. आता हा कोर्स बनवायचा कसा, याचं ड्युरेशन, टाइम, त्यानंतर लाईव्ह लेक्चर्स घ्यायचे आहेत की रेकॉर्डिंग्स करायचे आहेत, बरं ते करायचे कसे, ते विकायचे कसे कोर्सेस, तर या सगळ्याची जर तुम्हाला माहिती हवी असेल ना तर सुद्धा आपला खाली माऊली ऍप्लिकेशन आहे तर त्याच्यावरती तुम्हाला हाऊ टू सेल युअर ऑनलाईन कोर्स नावाचा एक कोर्स आहे छोटासा, ज्याची सध्या जी काही फीज असेल तर ती फक्त आणि फक्त 800 रुपीज आहे आणि लवकरच ती आता 1000 होणार आहे. त्यामुळे 800 फीज आहे तोपर्यंत लगेचच तुमचं जे काही सीट असेल ना तर ती कन्फर्म करून घ्या. अगदी डिटेलमध्ये डिजिटल कोर्स कसा बनवायचा आणि तो कसा सेल करायचा, तर सगळे लेक्चर्स जे असतील तर ते तुम्हाला अनलिमिटेड ऍक्सेससाठी आपल्या ऍप्लिकेशन मध्ये जे असतील तर ते मिळून जाते. डायरेक्ट तिथून सुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन जे असेल तर ते करू शकता. त्यानंतर नेक्स्ट वन आहे ब्युटी सर्व्हिसेस. आता ब्युटीमध्ये सुद्धा 2 प्रकार येतात. तर ब्युटीमध्ये एकतर तुम्ही तुमचं घरामध्ये छोटंसं पार्लर जे असेल तर ते पण चालवू शकता किंवा जर याला मोठा लेवल एक्सपांड जर तुम्हाला करायचं असेल ना तर मग तुम्हाला होम सलून जे काही असतील ना तर ते चालू करायचं. म्हणजे घरामध्ये जाऊन तुम्हाला जे काही सलूनची सर्व्हिस असेल तर ती द्यायची. मग आता तुम्हाला स्वतःला जायचं आहे का, नाही, तुमच्या हाताखाली टीम हवी. फॉर एक्झाम्पल तुम्ही एका एरियामध्ये ऑपरेट करणार आहात तर तुमच्याकडे एक 10 लोकांची टीम हवी. सो दॅट जितके ऑर्डर्स, जितके बुकिंग्स तुम्हाला येतात त्या सगळ्यांना टीम जी असेल तर ती तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. मग याचं मार्केटिंग, या सगळ्या गोष्टी पुन्हा खूप वेगळ्या येतात. म्हणजे मार्केटिंग कसं करायचं, क्लायंट्स कसे आणणार, ऑर्डर्स कसे आणणार, तर या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. तर येस, मी नक्कीच याच्यावरती सुद्धा एक डिटेलमध्ये कोर्स प्रिपेअर करेन की मार्केटिंग कसं करायचं. अजूनपर्यंत आपण तो बनवलेला नाहीये, पण खूप लोकांना त्यांचे जे व्यवसाय असतील ना तर ते मार्केटिंग करताच येत नाहीत, म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरती आणताच येत नाही. तर याच्यावरती डिटेलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेन की कसे तुम्हाला लीड्स वगैरे जे असतील ना तर ते जनरेट होणार आहे. तर मार्केटिंगचा एक डिटेलमध्ये कोर्स जो असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्यासाठी चालू करेन. बट येस, तुम्ही होम सलून जे असेल ना तर ते स्टार्ट करू शकता मोठ्या लेवलवरती जर तुम्ही छान प्रकारे मार्केटिंग केलं तर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सोशल मीडिया मॅनेजमेंट. तर सोशल मीडिया मॅनेजमेंट म्हणजे काय, भरपूर बिझनेस आहेत ज्यांना फेसबुक, इंस्टाग्राम किंवा युट्यूब वरती ऍक्टिव्ह राहायचं असतं. म्हणजे जर लीड्स हवे असतील किंवा बिझनेस हवा असेल तर नक्कीच त्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर जो असेल ना तर तो करावाच लागतो आणि त्यासाठी त्यांचे सोशल मीडिया अकाउंट ऍक्टिव्ह लागतात. मग अशा वेळेला भरपूर लोक असतात की स्वतः त्यांचे अकाउंट हँडल करू शकत नाहीत. म्हणजे रील्स अपलोड करणं, एखादा पोस्ट बनवणं, तर हे स्वतः ते करू शकत नाहीत कारण त्यांना त्यांच्या बिझनेस ग्रोथ वरती जास्त फोकस करायचं असतं. आणि अशा वेळेला ते सोशल मीडिया मॅनेजर जे असतील ना तर ते हायर करतात किंवा एखाद्या एजन्सीकडे त्यांचे जे काही अकाउंट्स असतील
असतील ना तर ते हँडलिंगसाठी देतात. मग तुम्ही तुमची स्वतःची सोशल मीडिया एजन्सी जी असेल ना तर ती चालू करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब या सर्व्हिसेस तुम्ही इतर लोकांना जे असतील ना तर त्या प्रोव्हाइड करू शकतात. आता फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब जर तुम्हाला येत असेल तर वेल अँड गुड. जर तुम्हाला येत नसेल की मार्केटिंग कशी करायची, हे अकाउंट कसे ओपन करायचे, क्लायंट्सचे अकाउंट आपल्या फोनमध्ये वगैरे कसे ओपन करायचे, तर त्यासाठी सोशल मीडिया मॅनेजमेंट नावाचा एक कोर्स आहे आपला, जो की पुन्हा तुम्हाला आपल्या ह्याच्यावरती ऍपवरती जो असेल तो अवेलेबल होईल. जर डिटेलमध्ये शिकायचं असेल तुम्हाला बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने, ठीक आहे, सोशल मीडिया बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने जर शिकायचं असेल तर नक्कीच तुम्ही सोशल मीडिया मॅनेजमेंटच्या कोर्ससाठी एनरोल जे असेल तर ते करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ज्वेलरी मेकिंग. तर ज्वेलरी मेकिंग सुद्धा सध्या खूप इन डिमांड बिझनेस आयडिया आहे. कुंदनचे दागिने असतील, मोत्याचे दागिने असतील, तर जे काही तुम्ही काम करताय ना तर ते तुम्ही तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती शेअर करा. म्हणजे तुमचं मटेरियल कुठून आणताय, कसं आणताय, कुठून आणताय, इन द सेन्स डीलरचा ऍड्रेस द्यायचं नाहीये, बट ते आले, तुम्ही त्याचे डिझाईन्स बनवताय, कसे बनवताय, काय बनवताय, त्याचं पॅकेजिंग तुम्ही कसं करताय, तर ह्या सगळ्या गोष्टी बिहाइंड द सेन्स बघितलं ना की लोकांना तुमच्या बिझनेस बद्दल एक ट्रस्ट डेव्हलप होतो की यांच्याकडे असे असे प्रोडक्ट्स मिळतात आणि हे जे आहेत तर ते जेन्युइन आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त बिहाइंड द सेन्स जे असतील ना, त्यामुळे तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती जास्तीत जास्त बिहाइंड द सेन्स वाले जे काही सीन्स असतील, जे काही व्हिडिओज असतील, रील्स असतील ना तर ते तुम्हाला शेअर करायचे, सो दॅट तुमचा बिझनेस जो काय आहे ना तो जेन्युइन वाटला पाहिजे समोरच्या व्यक्तीला. त्यामुळे ज्वेलरी मेकिंगला सुद्धा खूप जास्त डिमांड आहे. आणि मला वाटतं की महिला घरामध्ये बसून अगदी 2 ते 3 तासात जरी तुम्ही सुरुवातीला काम चालू केलं ना की नंतर तुम्हाला वेळ जो असेल ना तर तो अपुऱ्या पडेल. इतके ऑर्डर्स तुम्हाला स्पेशली फेस्टिवल सीझन्स मध्ये भरपूर ऑर्डर्स जे असतील ना तर ते तुम्हाला मिळून जातील. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे योगा किंवा फिटनेस ट्रेनर. तर भरपूर लोकांना फिटनेस सध्या खूप जास्त क्रेज आहे फिटनेसचा आणि तितका वेळ नसतो जिमला जायला किंवा कुठल्याही फिटनेस सेंटरमध्ये जायला. त्यामुळे भरपूर ठिकाणी घरातूनच योगाचे जे काही क्लासेस असतील ना तर ते घेतले जातात. योगा इन्स्ट्रक्टर तुम्ही होऊ शकता. जर तुम्हाला नसेल येत तर तुम्ही स्वतः शिकू शकताय. एक 4-5 महिन्याचा कोर्स तुम्ही स्वतः करू शकताय आणि एकदा की तुम्ही त्या फील्डमध्ये तुम्हाला समजतंय की हा मला आता येतंय, शिकवण्यापुरतं येतं, तर नक्कीच तुम्ही तुमची स्वतःचे योगा क्लासेस किंवा फिटनेस क्लासेस जे असतील ना तर ते चालू करू शकता. डाएट ट्रेनिंग जे असेल तर ते तुम्ही लोकांना देऊ शकता. त्या अकॉर्डिंगली ते एक काम जे असेल तर ते तुम्ही चालू करू शकताय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की स्किन केअर प्रोडक्ट्स होममेड. त्याच्यामध्ये वेगवेगळे साबण असतात, वेगवेगळे स्क्रबर्स असतात, स्किन केअरच्या भरपूर वेगवेगळ्या गोष्टी असतात. तर होममेड असेल तर थोडंसं जेन्युइन वाटतं किंवा एक ट्रस्ट बसतो लोकांचा की प्रोडक्ट्स जे असतील तर ते यूज करण्यासाठी सेफ आहेत. तर याची सुद्धा तुम्हाला ऍडव्हर्टिजमेंट जी आहे तर ती तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती करायची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऑनलाईन क्लासेस. आता ऑनलाईन क्लासेस म्हणजे काय, इथं तुम्ही लाईव्ह क्लासेस पण घेऊ शकताय, प्लस ऑनलाईन क्लासेस म्हणजे तुम्ही युट्यूब पण कन्सिडर करू शकता. मग ऑनलाईन क्लासेस जर तुम्हाला घ्यायचे, फॉर एक्झाम्पल मी आता ग्राफिक्सचे क्लासेस घेते, युट्यूबचे क्लासेस घेते, सोशल मीडियाचे क्लासेस घेते, तर मला या सगळ्या क्लासेस बद्दल अगदी जितकं मला माहिती आहे ना तर या सगळ्या गोष्टी मला माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आणि स्पेशली युट्यूबवरती मला शेअर कराव्या लागतात. तर जेव्हा लोकांना समजतं की या व्यक्तीला या फील्डबद्दल जास्त माहिती आहे तेव्हाच लोक माझ्याकडे क्लास जे असेल ना तर ते जॉईन करते. अशाच पद्धतीने तुमचं जे काही फील्ड आहे ना तर त्याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती तुम्ही तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती शेअर करा, शिकवायला चालू करा. ऑटोमॅटिकली तुम्हाला इंडिव्हिज्युअल कोचिंगसाठी जे काही ऍडमिशन्स असतील ना तर ते व्हायला चालू होतील. पण लोकांचा तुमच्यावरती ट्रस्ट बसला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमचे सोशल मीडिया अकाउंट्स जे असतील ना तर ते व्यवस्थित स्ट्रॉंग जे असतील तर ते बनवता आले पाहिजेत. त्यानंतर पुन्हा एकदा मोस्ट इन डिमांड सध्या करिअर ऑप्शन जो की आहे व्हिडिओ एडिटिंग. तर भरपूर लोक सध्या युट्यूबवरती ऍक्टिव्ह राहतात, ठीक आहे, आणि आता युट्यूबवरती ऍक्टिव्ह राहतात म्हणजे व्हिडिओज जे असतील ना तर ते एडिट करावे लागतात. प्रत्येक क्रिएटरकडे तितका वेळ नसतो की स्वतःचे व्हिडिओ स्वतः एडिट करतील, तर त्यावेळी त्यांना गरज असते का व्हिडिओ एडिटरची, रील्स एडिटरची, शॉर्ट्स वगैरे जे बनवतात ना ते. तर त्यासाठी तुम्ही जर व्हिडिओ एडिटिंगचं काम शिकलात तर नक्कीच तुम्ही तुमच्या घरातूनच एखाद्या क्रिएटरसाठी तुमचे जे काही व्हिडिओज वगैरे असतील ना तर ते एडिट करून तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट इन डिमांड आहे होम डेकोर. ठीक आहे, होम डेकोर मध्ये तुम्ही हँडमेड जे काही डिझाईन्स असतील, ठीक आहे, वॉल हँगर असेल की होल्डर असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतील म्हणजे अगदी हॉल पासून किचन पासून बेडरूम पर्यंत डेकोरसाठी ज्या ज्या वस्तू लागतात ना, कार्पेट असेल, डोअर मॅट असतील, तर या सगळ्या गोष्टी ज्या असतील, कॅन्डलचं होल्डर असेल, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही बनवू शकताय आणि तुमच्या सोशल मीडियाच्या आधारावरती या गोष्टी ज्या असतील त्या तुम्ही पाठवू शकताय
इतर लोकांपर्यंत. त्यानंतर नेक्स्ट वन आहे एम्ब्रॉयडरी किंवा आरीवर्क. आरीवर्क सध्या खूप इन डिमांड आहे, कारण प्रचंड महिला वर्गामध्ये आरीवर्कचा क्रेज आहे. आरीवर्कचे जे काही ब्लाऊज असतात ते काय म्हणजे हाताला वगैरे आरीवर्क असतात, ऑल ओव्हर ड्रेसला आरीवर्क असतं, तर याचा प्रचंड क्रेज आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही आरीवर्कचा जे काही क्लास असेल, एक छोट्या ड्युरेशनचा क्लास असेल, तुमच्या लोकल वरून असेल किंवा ऑनलाईन वरून असेल, तर तो तुम्ही घेऊ शकताय आणि आरीवर्कचं जे काही काम असेल तर ते तुम्ही तुमच्या घरातूनच चालू करू शकताय. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे की व्हॉइस ओव्हर. तर व्हॉइस ओव्हर सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघा भरपूर असे वेगवेगळे व्यवसायक असतात जे फक्त आपल्याला व्हिडिओज बनवून देतात त्यांच्या व्यवसायाचे, जसं की फर्निचर शॉप्स असतील, हॉटेल्स असतील, रेस्टॉरंट्स असतील, तर त्यात आपल्याला एक हे देतात, स्क्रिप्ट देतात आणि त्यांच्या व्हिडिओला जो आहे ना तर तो आपला आवाज द्यायचा असतो. जर आपला आवाज तिथे कॉन्फिडंट असेल, आवाज छान असेल, आपण छान कॉन्फिडेंटली बोलू शकत असू, तर नक्कीच तुम्ही हे काम चालू करू शकता. तर व्हॉइस ओव्हरचं जे काही काम असेल ना तर ते तुम्ही इकडे करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट पण आहे अफिलिएट मार्केटिंग, जे की सध्या पुन्हा इन डिमांड मध्ये आहे. तर अफिलिएट मार्केटिंग मध्ये काय असतं तर ते तुम्हाला सांगते. एखादे प्रॉडक्ट, ठीक आहे, एखादा प्रॉडक्ट तुम्ही तुमच्या सोशल मीडियावरती त्याची सिम्पली लिंक अपलोड करायची आहे आणि त्या लिंक थ्रू जे जे लोक ते घेतील ना तर तसं तसं तुम्हाला कमिशन जे असेल ना तर ते मिळायला चालू होणार आहे. म्हणजे प्रॉडक्ट तुम्हाला फिजिकली घ्यायचं नाहीये, कोणाला विकायचं नाहीये, पण त्याचे लिंक सिम्पली द्यायचे आहे आणि त्याच्या लिंक थ्रू जे काही परचेसेस होतील ना तर त्या थ्रू आपल्याला जे काही पेमेंट असेल ना तर ते मिळणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे मोटिवेशनल स्पीकर. आता मोटिवेशनल स्पीकर असेल किंवा तर हे होते काही बिझनेस आयडियाज जे मी आजच्या तर हे होते काही बिझनेस आयडियाज जे की मी आजच्या आपल्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तर अजून भरपूर वेगवेगळे बिझनेस आयडियाज आहेत, अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत, तर ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. हे बिझनेस आयडियाज कसे वाटले आणि यातल्या कुठल्या बिझनेस आयडियाबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी आहे तर ते प्लीज कॉमेंट करून मला नक्की सांगा. आणि इथून पुढे कोणते कोणते व्हिडिओज तुम्हाला हवे तर ते सुद्धा प्लीज कॉमेंट करून मला नक्कीच सांगा, सो दॅट मला एक रफ आयडिया येते की माझ्या ऑडियन्सला या गोष्टीबद्दल जास्त इंटरेस्ट आहे आणि नक्कीच ते जे व्हिडिओज असतील तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. जर तुम्हाला युट्यूब मास्टर क्लास किंवा मोबाईल ग्राफिक्स, सोशल मीडिया मॅनेजमेंट, हाऊ टू सेल युअर ऑनलाईन कोर्स म्हणजे डिजिटल कोर्स कसा बनवायचा, तर हे स्पोकन इंग्लिश, तर हे कोर्सेस जर तुम्हाला करायचे असतील ना तर सिम्पली खाली मी आपली लिंक दिलेली आहे माऊलीची, माऊली ॲपची, तर सिम्पली लिंकवरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. फक्त रजिस्ट्रेशन करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही आपल्या माऊलीच्या ॲपला जाताय, ठीक आहे, मी तुम्हाला एक डेमो देते, जर तुम्हाला प्रॉब्लेम नको व्हायला तर त्यासाठी मी तुम्हाला सांगतेय. तर ज्यावेळी तुम्ही आपल्या माऊलीच्या ऍप्लिकेशनला जाताय, हा आपला माऊलीचा ऍप आहे जो की तुम्हाला प्ले स्टोअरला मिळून जाईल, ठीक आहे. तर ज्यावेळी ऍपला जाताय ना तर सुरुवातीला बघा खाली इथे न्यू रजिस्ट्रेशन म्हणून ऑप्शन आहे, न्यू रजिस्ट्रेशन. तर न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं. त्यानंतर इथे काय आहे, तुमचं नाव, तुमचा मेल आयडी, तुमचा मोबाईल नंबर आणि एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तर पासवर्ड क्रिएट करताना पहिला अक्षर कॅपिटल ठेवा, तुमचं नाव @ तुमचे मोबाईल नंबर किंवा असं काहीतरी एंटर करा, ठीक आहे. तर या 4 गोष्टी एंटर करून झाल्याच्या नंतर ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या, कारण तुमचा पासवर्ड जो आहे ना तर तो तुमच्या लक्षात असला पाहिजे, कारण लॉग इन ज्यावेळी तुम्ही नंतर पुन्हा करताय ना तर त्यावेळी कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम जो असेल तर तो होणार नाही आहे त्यासाठी, ठीक आहे. तर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि मग इथे सेंड OTP, मग तुमच्या मोबाईलवरती एक OTP येतो आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्ट लॉग इन जे असेल ना तर ते करू शकताय. आणि कुठलाही कोर्स तुम्हाला जर परचेस करायचा असेल तर मग तो तुम्ही डायरेक्ट तिथून परचेस करू शकता. 1 मिनिट मी ऍप ओपन करून दाखवते. फर्स्ट टाइम एकदाच रजिस्ट्रेशन करायचं, त्यानंतर काही प्रॉब्लेम नाही. मग त्यानंतर कधी तुम्ही लॉग आउट झालात, ठीक आहे, कधी लॉग आउट झाला तर लॉग इन डायरेक्ट असेल तर ते तुम्ही करू शकता, ठीक आहे. तर हा आहे आपला मोबाईल ऍप्लिकेशन ज्याच्यामध्ये बघा तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस जे असतील ना तर ते बघायला मिळतील. आय होप तुम्हाला दिसतंय व्यवस्थित. युट्यूब मास्टर क्लास आहे, सोशल मीडिया मॅनेजमेंट आहे, मोबाईल ग्राफिक्स आहे, ऍडव्हान्स कॅनवा आहे, कॅनवा ॲनिमेशन आहे, हाऊ टू सेल ऑनलाईन कोर्स आहे, बेसिक इंग्लिश आहे. तर असे भरपूर कोर्सेस जे असतील ना तर ते तुम्हाला इकडे बघायला मिळतील. तर सध्या मोबाईल ग्राफिक्स सोबत ऍडव्हान्स कॅनवाचा जो कोर्स आहे ना तर तो अगदी फ्री ऑफ कॉस्ट आपण देतोय, त्यामुळे लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा, कारण आत्ताच या 2 दिवसामध्ये आपला लाईव्ह लेक्चरची जी बॅच आहे ना तर ती चालू होते. त्यामुळे लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून तुमची जी काही मोबाईल ग्राफिक्सची सीट असेल ना तर ती बुक करा. तर मोबाईल ग्राफिक्स एक असं करिअर आहे की ज्याच्या थ्रू मी माझ्या करिअरची जी काही जर्नी होती ना तर ती स्टार्ट केली. म्हणजे अगदी मला असं वाटतं की मी 100 रुपीजला 2 किंवा 3 त्यावेळेला पोस्ट जे असेल तर ते देत होते. 3-4 वर्षामागे ज्यावेळी मी माझी जर्नी चालू केली त्यावेळेला.
कोरोनाच्या काळामध्ये. तर त्यावेळी अशी माझी जर्नी जी होती ती स्टार्ट झाली होती आणि आता तुम्हाला माहिती आहे म्हणजे बरेच तुम्ही मागचे व्हिडिओज बघितलाय की छान प्रकारे माझा एक अकॅडमी थ्रू असेल, एजन्सी थ्रू असेल, जो इन्कम असेल ना तर तो होत आहे. तर कुठल्याही कामाची सुरुवात जी असेल ना तर ती अगदी छोट्यापासून होते आणि मोठी जी स्टेज आपण आणतो ना तर ती आपण आपल्या प्रयत्नातून, पेशन्स, कन्सिस्टन्सी यातून आणतो. त्यामुळे जर नक्कीच तुम्हाला मोबाईल ग्राफिक्स करायचं असेल तर बेस्ट करिअर ऑप्शन आहे, सध्या इन डिमांड आहे. तर त्याचे रजिस्ट्रेशन ओपन आहेत. खाली जे काही नंबर दिलेले असतील त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून रजिस्ट्रेशन जे असतील तर ते करू शकता. ऍपची लिंक देते, एकदा नक्कीच ऍप चेकआउट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.